नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आले तर देवेंद्र फडणवीसांचे सरकार पडू शकते, असं धक्कादायक विधान एका आमदाराने केलं आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांनी उधाण आलं आहे. सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने सरकारबाबत मोठा विधान केलं आहे. त्यांचंच म्हणणं आहे की जर भविष्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राजकीय समीकरण बदललं तर विद्यमान सरकारला धोका निर्माण होऊ शकतो. या वक्तव्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटामध्ये हालचाली सुरू झाल्या आहे. देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असून सरकारमधील महत्त्वाचा चेहरा आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सहभागी आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, हे वारंवार पाहायला मिळत आहे. या आमदाराच्या विधानामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की सत्तेमधील नेते एकमेकांवर कितपत विश्वास ठेवत आहेत. आगामी निवडणुकीपूर्वी नवीन राजकीय घडामोडी घडणार का? या वक्तव्यावर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली आहे. मात्र सोशल मीडियावर हे विधान व्हायरल झालं असून राजकीय विश्लेषक वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. काही जण याला निवडणूकपूर्वी रणनीती मानत आहे तर काही जण यामागे आतील राजकारण असल्याचं सांगत आहे. मित्रांनो, हे विधान खरंच राजकीय भूकंप ठरणार का? हे फक्त चर्चेपुरतच मर्यादित राहणार, हे येणारा काळच ठरवेल. तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.